नमस्कार, मी रवींद्र देशेट्टीवार, गाव डेनी, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ. आज दिनांक 19/3/2026 माझ्या शेतामध्ये दसपर्णी अर्क मागील 2-4 दिवसाच्या आधी आपण तयार केला आहे. त्यासोबतच गोड फळाचा अर्क हे पण आपण ड्रममध्ये 150 लिटर तयार केला आहे. आता दसपर्णी अर्क तयार करण्यासाठी आपण 200 लिटर ड्रम घेतला, त्याच्यामध्ये 180 लिटर पाणी, 10 लिटर गोमूत्र, त्यासोबत 10 वनस्पतीचा पाला, कडुलिंबाचा पाला 5 किलो, सीताफळीचा पाला 2 किलो, धोत्र्याचा पाला 2 किलो, मेहरकाचा पाला 2 किलो, एरंडीचा पाला 2 किलो, करंजचा पाला 2 किलो, पोपईचा पाला 2 किलो, रुईचा पाला 2 किलो, रानमुनीचा पाला 2 किलो, हे सगळे पाला आपण 2-2 किलो घेतला आहे. 10 लिटर गोमूत्र, आंधळभर ताजं शेण, तंबाखू अर्धा किलो, लसण अर्धा किलो, हिरव्या मिरच्या अर्धा किलो, हळद पावडर पावभर, हे सगळं एकत्र टाकून आपला हा दसपर्णी अर्क आता आपण सडू घालण्यासाठी ठेवलेला आहे. आता हे दसपर्णी अर्क 1.5 महिन्यामध्ये तयार होते, आपण बघत आहोत. अशा प्रकारे माझ्या शेतामध्ये हे दसपर्णी अर्क 200 लिटरचं द्रावण तयार होणार. हे दसपर्णी अर्क आपल्या पिकावरच्या रस शोषण करणाऱ्या किडीसाठी, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी या सर्व रस शोषण करणाऱ्या किडीसाठी हे दसपर्णी अर्क मी फवारणीसाठी वापरणार आहे. आणि हे दसपर्णी अर्क प्रति 15 लिटरच्या पंपामध्ये सुरुवातीला पहिला फवारणी आपल्याला 250 ml पासून तर 750 ml पर्यंत आपल्याला हे अर्क घ्यायचं आहे. अमावस्या पौर्णिमेला हे फवारणीसाठी वापरायचं आहे आणि 100 ml नेचं प्रमाण वाढवायचं आहे. सोबतच आपण हे गोड फळाचं संजीवक द्रावण तयार केलं आहे. सर्व केळी आहे, याच्यामध्ये पोपई आहे, त्यानंतर जांबाचा गर आहे, त्यासोबतच गोड फळं आहे, हे सगळं आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे. हे बघा, पूर्ण पोपई फळाचं गर आहे, सर्वात जास्त मोहाचे फुलं आहे, पळसाचे फुलं आहे, हे पण त्यात टाकलं आहे आपण. हे बघा, छान प्रकारे हा संजीवक द्रावण आपलं तयार होणार आहे. तर हे सुद्धा आपण फवारणीसाठी वापरणार आहोत. तर आपलं हा पण द्रावण आता तयार होणं सुरू आहे. तेव्हा शेतकरी बांधवांनी अशाच प्रकारे आपल्या शेतातील पिकांना, माझ्या शेतामध्ये मोसंबी आहे, केशर आंब्याची झाडं आहे, संत्रा आहे, चिक्कू आहे, पोपई आहे, हे सर्व फळझाडं मिश्र फळबाग माझ्या शेतामध्ये आहे. आणि हे आंब्या बार आपण मोसंबी घेतलेली आहे, केशर जातीचे आंबे आहे, आणि हे सगळं आपलं फळबाग 3.5 एकरामध्ये आपण विषमुक्त नैसर्गिक शेतीची आपण जोड दिलेली आहे. शेतकरी बांधवांनी सुद्धा आपल्या शेतामध्ये असे प्रयोग करा. सेंद्रिय शेती, विषमुक्त शेतीची जोड